खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काही गेल्या महिनाभरापासून प्रचार सुरू होता, आरोप प्रत्यारोप सुरू होते। किती विश्वास आहे युगेंद्र पवार या सगळ्या ह्याच्यातनं? मला असं वाटतं की आता एक शांततेच्या मार्गाने मतदान व्हावं। मी एवढीच विनंती करीन प्रत्येक मतदाराला की जरूर मतदान करा, तुम्हाला ज्याला योग्य वाटेल त्याला करा, पण मतदान करा। पण मग ही खरं तर राजकीय जरी लढाई असली तर कौटुंबिक ज्या पद्धतीने पवार विरुद्ध पवार अशी एकूण लढाई, असा कधीच विचार केला नाही। कारण लोकसभेलाही आडनावं तीच असली तरी ही वैचारिक लढाई, आणि माझी लढाई ही वैयक्तिक भारतीय जनता पक्षाची कधीच नव्हती, ती वैचारिक लढाई कालही होती आणि आजही। टाळता आलं असतं असंही? नाही, वैचारिक लढाई कशी टाळणार? जी आज युगेंद्र पवार काका पुतण्यांची जी लढाई होती, मला असं वाटतं तुम्ही नात्यात का अडकता? विचारांचं काय? तुम्ही नात्यातच का अडकता? तुम्ही असा का नाही विचार करत की वैचारिक मतभेद असू शकतात आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये विचारधारेला महत्व आहे ना। या सगळ्या याच्यामध्ये सांगता सभेला अजित पवारांनी त्यांच्या आई त्या ठिकाणी उपस्थित होते। यावर सुद्धा श्रीनिवास पवार असू दे किंवा युगेंद्र पवार असू दे यांनी प्रश्न उपस्थित केला की तब्येत ठीक नसताना आईला आणणं योग्य नव्हतं। त्याचवेळी त्यांनी पत्र सुद्धा बारामतीकरांना लिहिलं, ज्या पत्रातून अजित पवारांवरती अन्याय झालाय, खूप सहन केलं माझ्या अजितने, असंही अजित पवारांची आई म्हणताय। माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की आमच्या काकी, आशा काकी या कधीच राजकारणात नव्हत्या, त्यांना राजकारणात आणू नये अशी माझी विनंती राहील। आणि मी कधीच जे राजकारणात नाहीत त्यांच्याबद्दल मी कधीच बोलले नाही आणि कधी बोलणारही नाही, कारण का माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार झालेले आहेत। विरोधक असला तरी तो दिलदार असला पाहिजे आणि त्याच्याबद्दल सुसंस्कृतपणेच बोललं पाहिजे। या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीत जो काही आरोप तुमच्यावरती करण्यात आलेला आहे भाजपकडून, बिटकॉईनचा जो पैसा होता तो या निवडणुकीत लावला गेला, महाविकास आघाडीकडून, तुमच्याकडून, नाना पटोलेंकडून, तुम्ही नेमके या आरोपाकडे कसं? एकतर ते मीडियाकडून माझ्याकडे आलं, पहिली गोष्ट मी केली म्हणजे मी पोलीस कंप्लेंट केली आहे, सायबर क्राईमला मी कालच ती कंप्लेंट केलेली आहे। माझं बोलणं पोलीस कमिशनरांची झालेलं आहे आणि मी सायबर क्राईमला त्याची पहिली कंप्लेंट काल तातडीने केलेली आहे, कारण का माझा आणि नाना पटोलेंचा खोटा व्हॉइस करून कोणीतरी व्यक्ती, ज्याला आम्ही कोणी ओळखती नाही अशा व्यक्तींनी त्याची नावं घेतलेली आहेत। तर सायबर क्राईमकडे मी स्वतः काल गेलेले आणि मी भारतीय जनता पक्षाचे स्पोक्सपर त्यांना डेफमेशनची नोटीस आज सकाळी पाठवली। तुम्ही जरी डिनाय करत असला तिकडे अजित पवार मात्र तुमचाच आवाज आहे, याची चौकशी व्हावी अशा पद्धतीने? चौकशी झालीच पाहिजे, बरोबर आहे, चौकशी झालीच पाहिजे, माझा आग्रह आहे चौकशी झाली पाहिजे। आणि ते अजित पवार आहेत, ते काही बोलू शकतात। रामकृष्ण हरी। तर या सगळ्या आरोपांना अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि विजयाचा विश्वास सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।